जैन धर्मातील दिगंबर नग्न राहतात आणि श्वेतांबर वस्त्र घालतात। पण एकाच धर्मात दोन वेगवेगळे पंथ का? त्यांचा इतिहास नेमका काय माहितीये का? सांगते। जैन धर्म हा भारतातील सर्वात प्राचीन आणि अहिंसेवर आधारित धर्मांपैकी एक आहे। या धर्माचा मुख्य उद्देश म्हणजे आत्म्याची शुद्धी आणि मोक्ष प्राप्त करणं। जैन धर्मात अहिंसा, बहुविचार स्वीकारणे आणि भौतिक वस्तूंचा त्याग ही तीन मुख्य तत्व आहेत। इतिहासाच्या प्रवासात या धर्मात दोन प्रमुख पंथ उदयास आले, दिगंबर आणि श्वेतांबर। हे दोन्ही पंथ जैन धर्माच्या मूलभूत तत्वांवर सहमत आहेत, पण त्यांच्या आचार, वेशभूषा, शास्त्रविचार आणि मोक्ष प्राप्तीच्या दृष्टिकोनात काही महत्त्वाचे भेद आहेत। दिगंबर पंथ हे नावाप्रमाणेच दिग अंबर म्हणजे ज्यांचं वस्त्र म्हणजे दिशा, आकाश अशा अर्थानं ओळखला जातो। या पंथानुसार मोक्ष प्राप्तीच्या अंतिम अवस्थेत साधूंसाठी कोणतेही वस्त्र धारण करणं हे आसक्तीचं चिन्ह मानलं जातं। म्हणूनच दिगंबर साधू वस्त्र परिधान करत नाहीत आणि पूर्ण नग्नावस्थेत राहतात। त्यांच्या मते वस्त्र धारण करणं म्हणजे भौतिक जगाशी जोडलेले राहणे। ते अत्यंत कठोर संयम पाळतात, अन्न हातातच ग्रहण करतात आणि पायात चप्पल किंवा इतर सोयी सुविधांचा वापर करत नाहीत। दिगंबर पंथानुसार स्त्रियांना मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, कारण शरीर रूपाने त्या पूर्ण वैराग्य पाळू शकत नाहीत। त्यांना पुढच्या जन्मात पुरुष म्हणून जन्म घेऊन मोक्ष मार्ग साधावा लागतो असं मत आहे। दिगंबर परंपरेत आचार्य कुंद, भद्रबाहू आणि विविधानंद हे प्रमुख आचार्य मानले जातात। तर दुसरीकडे श्वेतांबर पंथ हे नावाप्रमाणेच म्हणजेच पांढरे वस्त्र परिधान करणारे। या पंथातील साधू साध्वी पांढरे कपडे परिधान करतात आणि मृदू व्यवहारिक आचारसंहिता पाळतात। श्वेतांबर परंपरेनुसार वस्त्र परिधान करणं हे आसक्ती नव्हे तर विनय आणि शुद्धतेचे प्रतीक आहे। या पंथानुसार स्त्रियांनाही मोक्ष प्राप्त होऊ शकतो, त्यामुळे महालक्ष्मी, चंदनबाला आणि ब्रह्मी सुंदरी यासारख्या स्त्रिया जैन धर्माच्या इतिहासात मोक्ष प्राप्त साध्वी म्हणून गौरविल्या जातात। श्वेतांबर पंथात जैन आगम म्हणजेच धर्मग्रंथ जतन झालेले आहेत आणि ते दिगंबर पंथांपेक्षा अधिक प्रमाणात शास्त्राधारित मानले जातात। श्वेतांबर परंपरेत देवेंद्र सुरी आणि हेमचंद्राचार्य यांसारख्या विद्वानांनी धार्मिक ग्रंथलेखन व तत्वज्ञानात मोठा वाटा उचललाय। या दोन्ही पंथांमध्ये काही बाह्य व आचारसंहिता भेद असले तरी त्यांच्या धर्माचा मूळ पाया समान आहे। अहिंसा, सत्य, अस्तेह, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह। दोन्ही पंथ मानतात की आत्मा अमर आहे आणि प्रत्येक जीवामध्ये मोक्ष प्राप्त करण्याची क्षमता आहे। इतिहासकारांच्या मते इसवी सन पूर्व 3रे शतक ते इसवी सन पूर्व 1ले शतक या काळात जैन साधूंमध्ये जीवन पद्धती आणि अनुशासन बाबत मतभेद निर्माण झाले आणि त्यामुळे या दोन शाखा स्वतंत्र झाल्या। आजही भारतात जैन धर्मीय लोकांमध्ये या दोन्ही पंथांचे अस्तित्व आहे। गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात श्वेतांबरांचा प्राबल्य आहे, तर कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात दिगंबर पंथ अधिक प्रभावशाली आहेत।